नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की म्हणजे बाहीला अस्तर लावून उलटवून कसं घ्यायचं आणि त्याला लेस कशा पद्धतीने लावायची, इतकी सोपी आणि खूप छान पद्धत मी सांगणार आहे. तर हा अस्तरचा ब्लाऊज आहे आणि याची बाही आता आपल्याला उलटवून घ्यायची आहे. हे अस्तर आहे कॉटनचं. तर सिल्कचं हे कापड आहे, वरचं जे मेन आहे ना ते सिल्कचं कापड आहे. त्याला आता मी अस्तर कशा पद्धतीने उलटवते आणि लेस कशा पद्धतीने लावते. खूप सोपी, खूप छान. नवीन शिकणाऱ्या ताईंसाठी तर हा व्हिडिओ खरंच खूपच उपयोगी ठरणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे डिटेलमध्ये सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. आता बघू शकता, आपण जे मेन कापड असतं ना ते जास्त घेतो कायम, मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला. आणि अस्तर असतं ते करेक्ट असतं आपलं. आणि त्यावेळेस आपल्याला काय करायचं, हे मेन वरचं कापड आहे आणि हे आतलं आहे उलटं आहे, हे सरळ आहे, त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. आणि पाव इंच अंतर घेऊन आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, एवढं पाव इंच अंतर घेऊन आपल्याला अगोदर सरळ टीप मारून घ्यायची आहे आणि मग उलटवून घ्यायचं आहे आता आपल्याला अस्तर. तर चला आपण टीप मारून घेऊया. तर बघू शकता, पाव इंच अंतर ठेवून मी व्यवस्थित एकसारखी टीप मारून घेत आहे. तर आता ही आपली जे झालेलं आहे ना टीप मारून, ते असं अस्तर आतल्या साईडला ढकलायचं आहे आपल्याला आणि वरून आपल्याला दाब टीप घ्यायची आहे. त्यासाठी थोडंसं आपल्याला प्लेन करून घेणं गरजेचं आहे व्यवस्थित इथं. आणि मग वरून आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगसाठी दाब टीप घ्यायची आहे. तर आता इथून आपण टीप मारायला सुरुवात करूया आतल्या साईडनं. व्यवस्थित एकसारखी कडेनं अशी टीप मारा, म्हणजे जे आपले अस्तर आहे ना बाईचं, त्याच्यावरून, वरच्या कापडावरून नाही. आणि नंतर जे एक्स्ट्राचं कापड झाले ना ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. बघू शकता किती छान आपली अशी बाई ही तयार झालेली आहे. तर आता ही आपली उजव्या साईडची बाई आहे. तर आता आपण डाव्या साईडची बाईचं अस्तर जोडून घेऊया. त्यासाठी तुम्ही सरळ ह्याला मार्किंग करून घ्या, म्हणजे चॉकनं असं व्यवस्थित, म्हणजे कुठली सरळ बाजू नाही. तर बऱ्याच वेळा काय होतं, सिल्कच्या कापडामध्ये गोंधळ होतो. तर तो गोंधळ होऊ नये यासाठी आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर ही आहे आपल्या डाव्या साईडची बाई. डावी साईड आणि उजवी साईड कसं ओळखायचं ह्याच्यावरती पण मी डिटेलमध्ये एक व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे. तर आता आपण हे पण व्यवस्थित उलटून घेऊन दाब टीप घेऊयात. तर हे एक्स्ट्राचं झालेलं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, ही डावी आणि उजवी ह्या दोन बाह्या आपल्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता, ही आहे आपली उजवी बाही, ही आहे आपली डावी बाही. तर आता आपण छान अशी याला लेस लावून घेणार आहोत. तर बघू शकता, ही लेस आपल्याला लावून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी.
एकसारखी लेसवरून टीप मारून घ्या. बघू शकता किती छान असा युनिक लुक आलेला आहे. सिंपलच अशी लेस लावलेली आहे, काही डिझाईन वगैरे पण केलेली नाही आहे. तरीसुद्धा किती सुंदर अशी आपली भाई दिसत आहे. आणि पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यावर सुद्धा खूप सुंदर असं युनिक लुक येणार आहे. तर काठ जर वापरायचे नसतील किंवा तुम्हाला साडीतलं वेगळं ब्लाऊज पीस तुम्ही आणून जर ब्लाऊज शिवणार असाल तर नक्कीच अशा पद्धतीची लेसचा वापर करून तुम्ही भाईला अट्रॅक्टिव्ह लुक नक्की देऊ शकता. आता आपण दुसऱ्या साईडची भाईला लेस लावून घेऊया. तर आता आपण ह्या दुसऱ्या साईडच्या भाईला लेस लावून घेऊया. तर बघू शकता मैत्रिणींनो, दोन्हीही भायांना लेस आपली लावून झालेली आहे. खूप सुंदर पद्धतीनं लावल्या गेलेली आहे. आणि प्लेन कापडावरती तर तुम्ही गोल्डन कलरची जर लेस लावली तर खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप सुंदर लुक आपल्या भाईला नक्कीच येतो. तर मैत्रिणींनो, ही लेस लावायची पद्धत, अस्तर कशा पद्धतीनं उलटवून घ्यायची ही जी पद्धत आहे, तर मैत्रिणींनो तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.